आज दुपारी शेतात गेले. शेतातल्या घराच्या बाहेरही काही झाडे लावलेली आहेत. तिथे तर गवत खूपच वाढलं होतं, म्हणून मग गवत काढून घ्यायचं ठरवलं आणि एका बाजूचं गवत काढून झालं आहे बघा. नंतर अंगणातलं पण थोडं गवत काढलं आणि दुसऱ्या बाजूच्या झाडांचं पण गवत काढलं. हे सगळं गवत आता गोळा करून बाहेर टाकून आले. गवत गोळा करून टाकून झाल्यानंतर श्रावण घेवडा केला होता. तो श्रावण घेवडा पण आता बरेच दिवस झालं शेंगा लागून आता खराब झाला होता, म्हणून तो काढायचा होता. तो पण काढून घेतला. काढून झाल्यानंतर त्याची माती वगैरे सगळी झाडली, कारण त्याची माती जनावरांच्या पोटात जाते, म्हणून ते झाडून सगळे जनावरांना टाकून आले. परत जनावरांचं पण आवरायचं होतं, म्हणून आता मग त्यांचं शेण वगैरे काढून घेतलं. शेण काढून झाल्यानंतर आता गोठ्याची साफसफाई सगळी करून घेतली. इकडे पुढच्या बाजूला पण जनावरांनी वैरण वगैरे सांडली होती, ती पण सगळी गोळा करून सगळी साफसफाई करून घेतली. नंतर त्यांना आता पाणी पण दाखवायचं होतं, म्हणून पाणी दाखवून घेतलं. पाणी दाखवून झाल्यानंतर त्यांना आत गोठ्यात बांधायचं होतं, आत बांधून घेतलं आणि त्यांच्यासाठी त्यांना डास चिलटे वगैरे चावू नयेत म्हणून धुराटी पण केली. धुराटीवर सागवानाची पानं घातलीत बघा. सागवानाच्या पानांच्यामुळं डास चिलटं माशा वगैरे काही होत नाहीत. आणि आता सगळं काम आटपल्यानंतर हातपाय वगैरे धुवून आता घरी जायचं आहे. 6 वाजायला आलेत, म्हणून सगळं आटपलं आणि हातपाय धुवून आता आम्ही जाणार आहे घरी. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.